आणि बोलले की तू नापास झाली. मला एकदम असं वाटलं की मी नापास अशी काय झाली, कारण मला माहित होतं की मी पास होणार. मग बोलले की मिठाई घे, पास झाली आहे तो. यांच्या काकू बोलल्या की आपल्याला रोवणं रोवायला जायचं. आता हे रोवणं म्हणजे काय आहे तुम्हाला. नमस्कार मंडळी, कसे आहात? ट्रूथ ऑफ लाईफ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आयुष्यावर बोलू काहीतरी या विषयावर मी पहिला भाग टाकलेला आहे. आज आपण बघूया पार्ट 2. आपण आलो होतो कुठपर्यंत, माझं लग्न झालं तिथपर्यंत. माझं लग्न झालं तिथपर्यंत आलं तर माझं लग्न हे खूप कमी वयामध्ये झालं. जेमतेम मी सांगितलं की मी 12वीला होती, जेमतेम 18 वर्ष कंप्लीट होतं, 19 रनिंग होतं माझं लग्न 14 मे 1995ला झालं. मग सासरी आल्यानंतर मग सासरी काय उन्हाळाच होता, मग 14 मे म्हटल्यानंतर उन्हाळ्यामध्येच लग्न झालं. त्याच्यानंतर मग मी माझ्या सासरी आली. माझी जाऊ लहान, त्यांचं पण लग्न सोबत झालं होतं, त्याच्यामुळे ती पण होती सोबत. मला सासू सासरे नाही, मेन म्हणजे माझ्या मिस्टरांना आई बाबा नाही. माझे मिस्टर 5 वर्षाचे असताना त्यांची आई गेली आणि वडील ते बहुतेक करून 26-27 वर्षाचे होते तेव्हा वडील पण गेले. त्यांचा मोठा भाऊ, त्यांचं लग्न झालेलं होतं, ते वेगळे राहायचे. लहान भावाचं ते यांच्यासोबतच लग्न झालं. यांना काका म्हणजे माझे सासरे वगैरे 4 भाऊ, त्याच्यापैकी आता माझे सासू सासरे तर नव्हते. यांचे मोठे काका ग्रामसेवक होते, त्यांची पण फॅमिली होती. त्याच्यानंतर 2 नंबरचे काका ते पण नोकरीवरच होते एसटी महामंडळमध्ये, आणि 3 नंबरचे काका MSCBला ते पण नोकरीवर होते. म्हणजे पूर्ण परिवार हा शिकला सवरलेला आणि नोकरीवरच असलेला. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर सगळे पाहुणे मंडळी निघून गेले, परंतु जॉईंट फॅमिली असल्यामुळे यांचे 3 काका काकू सगळ्यांची 2-2 मुलं. मोठ्या काकांना 2 मुलं होते, 3 नंबरवाल्यांना 2 नंबरवाल्यांना 3 मुली आणि 1 मुलगा. 4 नंबरवाल्यांना यांच्या 2ही मुलंच होते. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही दोघे, मग माझे जाऊ आणि दीर, हे म्हणजे एवढं मोठा परिवार सगळं लग्न झाल्यानंतर. आता कसं माझं खूप कमी वयामध्ये लग्न झाल्यानंतर आता मॅच्युरिटी म्हटल्यानंतर तेवढी तर राहतच नाही, आणि मला तेवढं काही समजत पण नव्हतं. आता एवढा मोठा परिवार सगळ्यांचं, मग स्वयंपाक, मग जेवण वाढणं. पण एक बरं होतं की आमच्या घरी जेवण वाढण्याचं एवढं काही टेन्शन नव्हतं. सगळे शिकले सवरले असल्यामुळे स्वयंपाक झालं की सगळे मधामध्ये भांडे ठेवून सगळे सोबत जेवण करायला बसायचे. असं नाही की पहिल्यांदा पुरुष जेवण करणार नंतर महिला जेवण करणार, असं वगैरे काही नव्हतं. सगळे सोबत जेवण करायला बसत होते, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं. पण स्वयंपाकाचं कसं फॅमिलीमध्ये माझ्या आईवडिलांकडे आम्ही कमी लोक होतो. आता पाहुणे असल्यामुळे एवढ्या लोकांचा स्वयंपाक, मग थोडी भीती पण वाटायची स्वयंपाक करताना काही चुकलं वगैरे तर. पण जशा काकू लोक होत्या त्या सगळ्या समजदार होत्या, त्या सगळ्या सोबत करून घ्यायचे, असं करा तसं करा सांगायचे दोघींना पण. मग आम्ही करत होतो. मग बाकीचे कामं, पाणी भरणं, धुणं, हे सगळं मग त्या नंदा होत्या माझ्या, त्या पण मदत करायच्या. जसं आता यांच्या काकांच्या मुली 3घी जणी, पण मोठी माझ्यापेक्षा 3 वर्षांनीच लहान होती, 2 नंबरची 5 वर्षांनी लहान, आणि सगळ्यात छोटी ही 7 वर्षांनी लहान. त्याच्यामुळे कसं म्हणजे बरोबरचे म्हणजे माझ्या बहिणीसारख्याच होत्या, कारण माझ्या बहिणी पण अशाच वयाने, त्याच्यामुळे त्या पण. माझं पण असं काही खूप वय नसल्यामुळे सोबतच म्हणजे मैत्रिणीसारखंच, म्हणजे खूप चांगलं म्हणजे असं बॉन्डिंग झालेलं होतं आमचं. मग त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मला वाटतं एखाद महिना सगळे मंडळी घरी होते, कारण कसं सगळ्यांच्या मुलांना सुट्ट्या होत्या, आणि बाकीचे माझे यांचे काका वगैरे कसे जॉबवर जायचे जवळपास असल्यामुळे, आणि संध्याकाळी रिटर्न व्हायचे. 15 दिवसानंतर, लग्नाच्या 15 दिवसानंतर माझा दीर WCLला असल्यामुळे तो आपल्या ड्युटीवर चंद्रपूरला निघून गेला. त्याच्यानंतर माझी जाऊ, मग आता 15 दिवसानंतर मग तो गेल्यानंतर मग तिला पण जायचं होतं. मग तिचं आलेलं प्रेझेंट आणि तिला घेऊन माझे मिस्टर चंद्रपूरला सोडायला गेले. 2-3 दिवस थांबले तिथं, तिचं सामान वगैरे त्यांचं सगळं सेटलमेंट करून दिलं, त्यांचं क्वार्टर होतं, आणि मग हे रिटर्न आले. त्याच्यानंतर मग घरी मग त्याच्या 15 दिवसानंतर म्हणजे जून महिन्यामध्ये मुलांच्या सुट्ट्या संपल्या. मग माझे सासरे वगैरे म्हणे आता किती दिवस इथं थांबायचं बा, आता सगळ्यांनी आम्ही निघायचं. मग सगळे मोठे काका, यांचे सगळ्यात छोटे काका ते पण मग निघून गेले मुलांच्या शाळा सुरू झाल्यामुळे. मग आता नवीन म्हटल्यानंतर हे सगळे घरातले गेल्यानंतर आता फक्त यांचे 2 नंबरचे काका काकू, त्यांच्या 3 मुली आणि 1 मुलगा, आणि आम्ही दोघे. आता एवढा परिवार उरला. मग आता सकाळीच उठून मग कामं करायची. तशी मला कामाची सवय होती, त्याच्यामुळे तेवढं काही टेन्शन नव्हतं, कारण माझं कॉलेज सकाळचं 7चं राहायचं. त्याच्यामुळे मी घरी पण 5 वाजता उठून आईकडे झाडू वगैरे करून, पाणी अंगणात वगैरे टाकून, आंघोळ बिंघोळ करून तयारी करून मी 6ला निघायची, आणि पायी जावं लागत होतं, त्याच्यामुळे एकटं चालावं लागत होतं, त्याच्यामुळे 6 वाजताच आम्ही कॉलेजला निघून जात होतो. त्याच्यामुळे मला सकाळी उठण्याची सवय पण होती. आता नवीन घर असल्यामुळे झोप पण यायची नाही, त्याच्यामुळे लवकरच जाग पण यायचं, आणि कसं म्हणजे एकदम असं थोडंसं ऍडजस्ट व्हायला थोडं वेळच लागत होतं. आणि माझं खूप कमी वय असल्यामुळे आणखी त्याच्यापेक्षा आणखी भीती, की काही चुकलं माकलं तर काही म्हणणार तर नाही, काही बोलणार तर नाही, अशी पण आणखी एक डोक्यामध्ये भीती होती. पण मग सगळं हळूहळू सुरळीत व्हायला लागलं.
सकाळीच 6ला नणद 10वीचे क्लासेस असल्यामुळे तिला लाखणीला जावं लागत होतं. मग तिच्यासाठी मला सकाळीच मग 5 वाजता उठून तिला पाणी गरम करून देणं. त्याच्यानंतर सासरे 7 वाजता ड्युटीवर जायचे, 7ची बस असायची. त्यांचा टिफिन, मग त्यांचं सकाळी टिफिन करून देणं. यांच्याकडे गुरे वगैरे असल्यामुळे गाईचं शेण वगैरे काढणं, तेवढ्याच नेऊन फेकायचं, अंगण झाडायचं, सडा टाकायचा, रांगोळी टाकायची, हे काम. कसं माझ्या वडिलांकडे गुरे वगैरे नसल्यामुळे मला ते शेण वगैरे काढणं मला हे माहिती नव्हतं, पण तिथं गेल्यानंतर हे कामं मी सगळे करायला लागले. त्याच्यानंतर मग सकाळची मग यांच्या काकू वगैरे उठल्या की सगळ्यांचा चहा वगैरे, मग भांडे, झाडू, पोचा. त्याच्यानंतर माझ्या माहेरी बोरवेल असल्यामुळे हँडपंपचं पाणी भरायचं, परंतु यांच्याकडे ते नव्हतं. बोरिंगचं पाणी नसल्यामुळे कसं कधी कधी नळ यायचे नाहीत, मग विहिरीचं पाणी काढून आणावं लागत होतं. माझ्या माहेरी ते विहीर वगैरे पाणी काढणं नव्हतं. पाणी काढायचं म्हटलं तर कसं हाताला ही हात पण असे ओढता ओढता पूर्ण लाल व्हायचे, फोडे पण यायचे. मग हे मला कधी कधी सोबत यायचे, यांनी पाणी काढून द्यायचं, काही दिवस यांनी पण काढून दिलं. मग कसं सकाळी यांच्या बहिणींचं कसं कॉलेज होतं, नंदा मग सकाळी कॉलेजला जायच्या, मग त्या गेल्या की मग माझ्या एकटीवरच काम पडायचं. यांच्या काकू सकाळी उठून मग कसं त्यांना आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक नाही, मग त्या आंघोळ करून त्या स्वयंपाकाला लागायच्या. बाकीचे कामं मग बाहेरचे मीच करायचे. भांडे वगैरे घासायला वगैरे माझ्या नंदा त्या मदत करायच्यात. मग असं हळूहळू दिवस चालले होते. सगळे कामं मला यायचे. पहिल्या आखाडीला आमच्यामध्ये एक पद्धत असते की वड सावित्री झाल्यानंतर माहेरी जाण्याची, वड पूजा वगैरे केली त्याच्यानंतर मग मी माहेरी गेली. 8-15 दिवस थांबली. मग त्याच्यानंतर मग यांचे लहान काका मला घ्यायला आले. मग मी सासरी इकडे नाही येता, ते पवनीला ड्युटीवर होते MSCB मध्ये असल्यामुळे मी त्यांच्याकडे मग मी तिथं गेले. तिथं गेल्यानंतर माझे ते छोटे छोटे दिर, त्यांना खूप एक 4 वर्षाचा आणि एक 7 वर्षाचा होता. त्यांना तसं खूप धमाल मस्ती करायला खूप आवडत होतं. तसं उन्हाळ्यामध्ये खूप धमाल मस्ती करत होते ते. तिथं गेल्यानंतर त्यांना खूप की वहिनी आली, वहिनी आली, मागे मागे. मग तो छोटा होता तो तर इतका मागे मागे करायचा की काकूंच्या मागे न लागता तो माझ्या मागेच, माझ्यासोबत माझ्याकडूनच जेवण करून घ्यायचा. गार्डन होतं अगदी समोर क्वार्टरच्या, त्या क्वार्टरमध्ये झोपाळे लागलेले होते. माझ्यासोबत झोपाळ्यावर बसणं, त्याला फिरायला जाणं खूप आवडत होतं. 15 दिवस मी थांबली काकूंकडे आणि मग नंतर मी हे मला घ्यायला आले. मग घ्यायला आल्यानंतर मग संध्याकाळची 6ची बस होती पवनीवरून, डायरेक्ट आमच्या गावाला ती जंगलाच्या मार्गे जायची. मग यांच्यासोबत गेलो घरी. रात्री 10ला पोहोचली मी. 10ला पोहोचल्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि मग झोपलो. सकाळीच 5 वाजता मी उठली. त्याच्यानंतर नंदीला पाणी वगैरे गरम करून दिलं, सासऱ्यांचं टिफिन करून दिलं. यांच्या काकू बोलल्या की आपल्याला रोवणं रवायला जायचं. आता हे रोवणं म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती नसेल. आमच्याकडे धानाची शेती असतो, तर ते धान लावण्याचं एक असते प्रोसेस, ती जून आणि जुलै महिन्यामध्ये केली जाते. मग ऑगस्ट महिन्यापर्यंत चालतो तसं पोळ्यापर्यंत. ज्यांची शेती भरपूर असते त्यांच्याकडे त्यांचं थोडं ते रोवण्याचं काम उशिरा चालतंय. आता मला हे कामं येत होते, माझ्या वडिलांकडे शेती असल्यामुळे. मग मी त्यांच्यासोबत सकाळचे कामं आटपून आम्ही 7लाच मग तिथं शेतावर गेलो. मग त्या चिखलामध्ये ते आपलं खोचखाच करून ते धान रोवणं. आता कसं बरेच दिवस झाले होते की वडिलांकडे कसं होती शेती, पण तेवढं आम्ही काही करत नव्हतो. पण मला होती सवय की करायची मी. ते केलं की मग 11 वाजता घरी यायचं. घरी आल्यानंतर अंघोळ करायची, स्वयंपाक करायचा, त्याच्यानंतर भांडे घासायचे, धुणं धुवायचं आणि लागल्याच आणखी दुपारच्या वेळेस आणखी रोवणं करायला जायचं. संध्याकाळी घरी आलं की आणखी हातपाय धुतले की संध्याकाळच्या दिवाबत्ती, त्याच्यानंतर स्वयंपाक, झाडू, कपड्यांच्या घड्या, भांडे आणखी जेवणाचे, म्हणजे हे सगळे कामं करून रात्री मग सगळं निरीपिरी सगळं करून झाल्यानंतर मग रात्री 12 वाजायचे झोपायला. आणखी 12 वाजले की सकाळी आणखी 5ला उठायचं. म्हणजे ही प्रोसेस सुरू होती. मग काही दिवसापर्यंत मग रोवणी वगैरे झाली. मग आमच्याकडे श्रावण महिन्यामध्ये यांच्या काकूंना म्हणजे रामायण पठण करण्याची सवय होती. त्याच्यामुळे आमच्याकडे ते रामायण वाचन करत होते. मग आमच्या आजूबाजूच्या एरियातले लोक येऊन बसायचे रामायण ऐकायसाठी. मग ते वाचेपर्यंत रात्री 11 वाजायचे. मग त्याच्यानंतर जेवण, मग त्याच्यानंतर झोपणं, असं खूप म्हणजे उशीर व्हायचा. सकाळी उठलं की आणखी तेच रुटीन सुरू. मग असं करता करता सगळं दिवस सुरू होते. पण आमच्या सासूबाईंचं एक होतं की त्यांना विचारल्याशिवाय भात नाही मांडायचा. किती मांडायची, भाजी कशाची करायची, पोळ्या किती टाकायचे, हे सगळं विचारावं लागत होतं. आणि मला काही तेवढं कळत नव्हतं की किती मांडायचे काय. कसं आई होती तर आई सगळं करून घ्यायची किंवा सांगायची, तसं आता यांचं पण. मग सकाळी उठलं तर तेच रुटीन सुरू. मग सकाळचा स्वयंपाक, भांडे, कपडे, विहिरीचं पाणी काढणं, तलावावर धुवायला जाणं, हे सगळं म्हणजे सुरू होतं. अशा प्रकारचं हे जीवन माझं सुरू होतं. त्याच्यानंतर
काय झालं की ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये तसा रिझल्ट लागला माझा 12वीचा आणि मी पास झाले. हे घरी आले आणि बोलले की तू नापास झाली. मला एकदम असं वाटलं की मी नापास अशी काय झाली, कारण मला माहित होतं की मी पास होणार. मग बोलले की मिठाई घे, पास झाली आहे तू. मग माझं रिझल्ट पासचं होतंच. मग बोलले हे की आता तुला शिकायचं आहे का? मी म्हटलं हो मला शिकायचं आहे. मग यांनी मला लाखणीला फर्स्ट इयरला माझं ऍडमिशन करून दिलं. पण यांना माहिती पडलं होतं की ITIच्या पण जागा निघालेल्या आहेत. माझे मिस्टर कसे पोस्टामध्ये होते पण डेली विजेस सर होते, परमनंट नव्हते. डेली विजेस सर म्हणजे काय नेमकं, तर यांचं 30 रुपये रोजिंदारीने हे कामाला होते. म्हणजे 900 किंवा 1000 रुपये फक्त यांचा पगार पडायचा महिन्याचा. यांचं असं होतं की मग आता माझ्या एवढ्याशा पगारामध्ये सामोरचं कसं होणार बा, आता कमीत कमी यांनी ITI केलं तर सामोर आपण काहीतरी करू. त्याच्यामुळे यांनी माझे ITIचे फॉर्म भरले. ते मला सांगितलं पण नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये गणपती विसर्जनला आमच्याकडे एक मामा आले. ते म्हणजे माझ्या आईच्या माहेरचे होते. त्यांना मी गावरिस्तानी मामा म्हणायचे. ते घरी आले, भाची तुझं ITIला नंबर लागला, तू गेली नाही का? तर मी म्हटलं मला माहितीच नाही. मग यांना म्हणाले जावा एक काम करा, तुम्ही उद्या जा, उद्याची लास्ट डेट आहे, तुम्ही फॉर्म भरून घ्या. मग सकाळीच बोलले की आपण भंडाऱ्याला जाऊ ITIमध्ये. हेड मेन ऑफिस म्हणजे तिथंच होतं भंडाऱ्याला, मोठी ITI तिथं होतं. मग सकाळीच आम्ही उठून पहिल्यांदा 10 वाजतापर्यंत भंडाऱ्याला पोहोचलो. गेल्यानंतर माझं इलेक्ट्रिशियनला माझं ॲडमिशन केलं. ॲडमिशन केल्यानंतर घरी आलं. त्याच्यानंतर मग सप्टेंबर महिन्यामध्ये ITI सुरू होणार होता. आधीचे दिवस तर सुरळीत गेले, पण त्याच्यानंतर कसं मला गावावरून सकाळीच उठून 5 वाजता नंदेची तयारी, सासऱ्यांचं टिफिन, सगळं घरचं शेण वगैरे काढणं, पाणी भरणं, भांडे घासणं, तयारी करून 8 वाजता मला हे बस स्टॉपवर सोडायला जायचे. कारण आमच्या घर एकदम शेवटी आणि तिथून 1 किलोमीटर बस स्टॉप होतं. तिथं मग उभं राहिलं की तिथून मग 8:30ची बस पकडायची. जर ती बस मिस झाली की मग खूप उशीर व्हायचा. ITI 10 वाजता असायचा. मग हे रोज मला सकाळी सोडून द्यायचे. असं आमचं डेली रुटीन सुरू होतं. घरी वापस येताना 5:30ला सुट्टी व्हायची आणि जिथून सुट्टी व्हायची तिथून 1 किलोमीटर आणखी रोडवर यायचं. तिथून साकोलीपर्यंत बस पकडायची, साकोलीवरून दुसरी बस पकडायची. असं म्हणजे खूप धावपळ सुरू. म्हणजे त्यावेळेस मला ITIला की 7-7:30 वाजायचे, कधी तर 8 वाजायचे. मग घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झालं की मग स्वयंपाक, मग ते जेवण करायला उशीर. मग आता थोडेसे घरामध्ये वादविवाद सुरू झाले की ही ITI जाते, मला एकटीला कामं करावं लागतात. मग आता शेवटी म्हटलं तर कसं, यांच्या काकू होत्या शेवटी, त्या मी बोलू शकत नव्हती आणि हे बोलू शकत नव्हते. त्यांनी सरळ म्हटलं की तुम्ही रूम करून दुसरीकडे राहा बा, कारण एवढा उशिरा येते ही, मग मला एकटीला कामं करावं लागतात. मग मुली पण घरी म्हणायच्या की तू बहिणीची वाट बघत बसते, तुला स्वयंपाक करायला काय होतं, तू करत जा, एवढा उशीर होतो जेवण करायला. मग घरामध्ये कसं थोडं वादविवाद वाढायला लागला. मला पण चांगलं नव्हतं वाटत, कारण माझ्यामुळे घरच्यांना त्रास होतो. मी यांना म्हटलं आता कसं करायचं, ITIला तर नंबर लागला, मग मी ITI करणार नाही. हे बोलले की नाही, तू ITI करायचं, याच्याबद्दल विचार करू नको, नंतर बघू आपण काय करायचं. मग याच्यामध्येच हळूहळू ते रुटीन सुरू होतं. घरातले वादविवाद, ताण वाढणं सुरू झालं. त्याच्यानंतर अचानक माझी तब्येत पण बिघडली. दिवाळीसारखा सण समोर येणार होता आणि अशामध्येच माझी तब्येत बिघडली. कारण सकाळी वाटलं तर 2 पोळ्या खाऊन जाणं, नाही तर मग दिवसभर तसंच राहणं. सकाळी कधी कधी चहा पण मिळत नव्हता, कधी कधी जेवण पण मिळत नव्हतं. दुपारच्या वेळेस कधी तब्येत बिघडली, मग मी झोपलेली असायची. उठली की जाऊन बघितलं तर गंजामध्ये कधी भात नव्हतं राहत, कधी पोळ्या नाही, कधी भाजी नाही. अशामध्ये मी खूप वीक झालेली होती आणि तब्येत पण बिघडली माझी. ITIमध्ये ते एकदम मी भोवळ येऊन पण पडली होती. मग आता कसं करायचं, माझी तब्येत खूप खराब झाली होती. दिवाळीच्या वेळेस मग खालची एक पडवी होती, त्याच्यामध्ये एका छोट्याशा खाटेवरती मी गादी घेऊन झोपलेली होती. माझे वडील दिवाळीचे कपडे घ्यायला आले. त्यांनी बघितलं की मी एकदम खूप कमजोर झालेली आहे. आधीच माझं वजन 35 किलो होतं आणि त्याच्यामध्ये आणखी मी खूप वीक. माझ्या वडिलांनी बघितलं की खालत्या खाटेवरती अशीच माझी मुलगी झोपलेली आहे. घरामध्ये त्यांचे काका काकू होते, पण माझ्या वडिलांकडे न बघितल्यासारखे करून निघून गेले. चहा सुद्धा नाही, नाश्ता सुद्धा नाही माझ्या वडिलांना खूप वाईट वाटलं त्यावेळेस. मग आम्ही लाखणीला गेलो, कपडे वगैरे शॉपिंग केली. दिवाळीचे पहिल्यांदा कपडे आमच्यामध्ये पहिली दिवाळी करतात, कपडे वगैरे घेऊन दिले. माझे वडील माहेरी गावाला गेले माझ्या, आणि मग आम्ही दोघे गावाला आलो. त्याच्यानंतर दिवाळीला 15 दिवस म्हणजे दिवाळीला होते. त्याच्यानंतर घरचे कामं वगैरे सुरू झाले, सफेदी, भांडे, हे ते. माझी तब्येत बरीच नव्हती, त्याच्यामुळे माझ्याच्याने काही कामं होत नव्हती. ITIला पण जाणं माझं बंद होतं. मग असं याच्यामध्ये तब्येत खूपच खराब झाली. मग दिवाळीला माझे मामा घ्यायला आले. तर त्यांनी बघितलं की माझी तब्येत ठीक नाही. मग सकाळचं जेवण होतं तेच माझ्या मामांना दिलं. यांचे काका काकू सगळ्या मुलांना घेऊन सासूबाईंच्या माहेरी मंडई होती. आमच्या इकडे कसं भंडारा जिल्ह्यामध्ये मंडई हा एक प्रकार असतो, तो दिवाळीनंतर सुरू होतो. तर त्या तिथं जायला निघाल्या होत्या. ते लोक निघून गेले, मी एकटीच घरी होती. हे बोलले की एक काम कर, तू मामासोबत निघून जा. माझी बॅग पॅक केली आणि मी माहेरी माझ्या दिवाळीकरिता आली.
आता याच्यानंतर बघूया मंडळी की दिवाळी नंतर मी माहेरी राहून सासरी गेली, त्याच्यानंतर काय झालं हे आपण पुढल्या भागामध्ये बघूया. तर चला, तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच तुम्ही प्रोत्साहन द्या की मी याच्यानंतर सुद्धा असेच व्हिडिओ बनवत जाईन. आणि माझ्या जीवनावरची समोरची कहाणी बघण्यात तुम्ही आतुरात हे मला कमेंटवरून कळलं. ज्यांनी पण कमेंट केलं त्यांना धन्यवाद, शुक्रिया, नमस्कार.